सेंडाव असे केंद्र कायरचे जुने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित शेंडे, त्यानंतर केंद्र कायरचे वॉन्डेड जुने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपुल कोळी, त्यानंतर प्रमोशन होऊन तिथे LHV म्हणून आलेल्या निसर्गे LHV, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी SBSI. असं खूप क्वचित होते की एकाच वेळेस असं चार कॅडरचे व्यक्ती एकाच दिवशी निरोप समारंभ होतो. तर हे एक चांगले आयोजन तुम्ही केले आहे, चांगले सूत्रसंचालन केले आहे केंद्रांनी. तर हे याचा मला खूप आनंद होत आहे की चारही व्यक्तींचा एकाच दिवशी तुम्ही सेंडाव आयोजित केला आणि मला बोलण्यासाठी ते अध्यक्षीय बोलावलं, त्याबद्दल मी तुमची अभिनंदन करतो. प्राथमिक आरोग्य केंद्र कायर म्हणजे इव्हन DHO सर सुद्धा काही विचारलं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे त्या दिवशी BC मध्ये सरळ म्हटलं, सर म्हटलं इथे 2 वैद्यकीय अधिकारी नाही, HA नाही, फार्मासिस्ट ट्रान्सफर झाली आहे, LHV ट्रान्सफर झाली आहे, कसं करायचं. तर असं माझ्याकडे BC मध्ये म्हणजे इतकं कठीण परिस्थिती आहे. कायर PHC हा जो भाग आहे पूर्ण 30-35 गावं पासून PHC नाही आहे या एरियात. त्यानंतर इकडे पठारपूर मानकी इकडे पण PHC नाही आहे, तिकडे जरी छोटी PHC आहे. कायर हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ते इथे पूर्णपणे अद्ययावत बिल्डिंग सोबतच पूर्ण स्टाफ देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. पण काय होत इथे कमी कर्मचारी यायला उत्सुक होते, ना LPW ना ANM ना LSO. खूप कमी कर्मचारी इथे आलेले आहेत. फक्त क्लार्क आणि डॉक्टर अमित शेंडे हे कसे काय टिकले इतके वर्ष, 6 वर्ष 8 वर्ष डॉक्टर अमित शेंडे टिकले की त्यांनी व्यवस्थित कायरला मॅनेज केलं, कायर PHCला. हे त्यांचं खरं अभिनंदन करावं थोडं आहे. पण अशा काही घटना घडतात की आयुष्यामध्ये त्या घटनेला आपल्याला काहीही करता येत नाही, तर फक्त सामोरे जावं लागतं त्या घटनेला. आणि किती खंबीरपणे आपण सामोरे जातो आणि ते खरंच सामोरे गेले आहे, त्या घटनेला सामोरे गेले आहे. त्यांची तब्येत खराब झाली, महिनाभर ते ॲडमिट होते, तरीसुद्धा त्यांनी खंबीरतेने त्याचा मुकाबला केलेला. म्हणजे किती कणखर मनोवृत्तीचा माणूस आहे. असा माणूस आता PG करत आहे, त्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता. कारण इथे सगळ्यात जास्त डिलिव्हरीज कुलस्वामी PHC नंतर कायर PHCला होत होत्या. नांदगाव सेंटरला माहिती आहे, रेल्वे सेंटरला माहिती आहे. मग एवढ्या डिलिव्हरीज एक वैद्यकीय अधिकारी असल्याशिवाय या NMP खरेच करू शकल्या नसत्या त्या. त्यामुळे त्यांची PG सुद्धा गायनेकॉलॉजी ऑब्स्टेटिक्समध्येच आहे. काही अडचणी आहेत, त्या अडचणीवरती नक्कीच मात करतील असे डॉक्टर अमित शेंडे यांना मी त्यांच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. काही अडचण असली मला केव्हाही फोन करा. आम्ही 1.5 वर्ष आधीच जेव्हा ते कायरवरून बदलून गेले तेव्हाच आम्ही तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत सेंडाव घेतला होता त्यांचा. आमच्या कायर PHCचा सेंडाव राहिला होता. त्यानंतर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपुल यंग पोरगा म्हणजे MBBS झाल्यानंतर इंटर्नशिप संपल्यानंतर एकदम अचानक कायरसारख्या ठिकाणी येऊन त्यांनी पोहायला शिकला. तो म्हणजे एकदम डोहात उडी मारल्यावर नाकातोंडात पाणी गेल्यावर कसं येते तसंच झालं. तो पोहायला शिकला कायरचे 9 महिने राहिले. अभी 2 ही महीने का काम बचा है मेरा बॉन्ड का. कैसे तो भी जुगाड़ करके निकाल ले वो बॉन्ड और गवर्नमेंट सर्विस से बॉन्ड तो हो जाता. और मेरे फ्यूचर के लिए फ्यूचर अभ्यास व्यवस्थित कर, तू PGला नंबर ला आणि पुन्हा PHCला काम करू. अशी माझी इच्छा आहे तुझ्याकडून. आणि समोर फ्युचरमध्ये तुझं आयुष्य व्यवस्थित सुख समाधानात जावं. त्यानंतर तिसऱ्या सरकारकृती आहे आपल्या कुलसंगीताई ANM म्हणून. त्यांनी आपल्या गावाजवळच बरेच वर्ष काढले. त्यानंतर झरीमध्ये पण होत्या आधी पहिले सुरुवातीला तुम्ही बरोबर झरीपासून सुरुवात झाली त्यांची. तर कायर PHCला प्रथमतः ते प्रमोशन घेऊन आले LHV. तर इथे सुरुवातीपासूनच LHV नव्हत्या.
ज्यांच्याकडून त्यांनी चार्ज घेतला त्यांना त्यांनी पुन्हा डबल चार्ज दिलेला आहे. पण यावेळी चार्ज देताना वेगवेगळे रजिस्टर्स मला दिसले, वेगवेगळ्या त्याच्यातल्या उणीवा त्यांनी भरून काढल्या. या PSCसाठी त्यासुद्धा खंडकर म्हणजे एक विभागीय असून सुद्धा गंभीरपणे मला अजूनही आठवते जे चौकशी होती, चौकशीला आम्ही लोक आलो होतो, व्हिडिओ आणि मी, तेव्हा त्या सगळ्या लोकांसमोर त्या स्वतः एकट्या गेल्या आणि काय बोलल्या तुम्ही, काहीतरी जोराच्या आवाजात बोलल्या त्या, तेव्हा पुढे ते शांत झाले. नाही म्हणजे त्या जे व्यक्तिमत्व आलेले होते त्यांना सरळ त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की इथेच राहते आणि इथेच काम करते. कारण ते असे म्हणायचे ना, या दिसतच नाही, या कोण आहे. त्यांना सरळ म्हटलं की मी इथेच राहते, दिवसभर राहते. तिचं ते खंडकरपणा तेव्हा दिसून आले. अशा या कुसंगीताई असाच खंडकरपणा मागणी PSCला ठेवून तिथे सुद्धा काम करतील आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा. त्यानंतर चौथे सत्कारमूर्ती औषध निर्माण अधिकारी तुकारामजी गजबी यांचे काही पर्सनल हेल्थ इश्यू असल्यामुळे त्यांनी असून सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित मात केली आणि PSC कोलगाव सोबतच PSC कायर सुद्धा सांभाळलं. हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यांचे हे खरंच त्यांनी खरंच इतक्या तुमचा प्रवास करून ते व्यवस्थित सांभाळला आहे. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा. तसेच मला आता प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडे आता जरी अर्धा ग्लास रिकामा असला तरी अर्धा ग्लास भरून आहे. म्हणजे जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्यातून तरी व्यवस्थित काम केलं तर आपल्यावर काही अडचणी येणार नाही. मी DHO म्हणून तुम्हाला आश्वासित करतो की तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. तुम्हाला तुम्ही काही अडचण असल्यास माझ्याकडे यायचं स्वतः. जर माझ्याकडून जेवढं जमत असेल तेवढं मी करतो. पण आपलं नेहमीच हे नाही असं न करण्यापेक्षा आपल्याला जेवढं दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंफार समाधानी राहून ते आपण काम केलेलं कधीही चांगलं. शेवटी आपलं कामच वाचवते आपल्याला आणि वरच्याला सुद्धा ते दिसत असते काम वाचत. म्हणून इतक्या डिलिव्हरीज केल्या साहेबांनी, इतके हे केले म्हणून त्या इतक्या कठीण संकटातून ते सावून वापस आलेले आहे. नाही तर मला नाही वाटत इतका ब्रेन हिमोरेज झाल्यावर मला याचा फोन आला होता की सरळ ऑपरेटच करावं लागतो एवढा हिमोरेज आहे म्हणून. त्यांना फोन कोणाचा लांब कुठचा आहे पाहिल्याबरोबर तुम्हाला इतकं कठीण परिस्थिती होती तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावर मात केली. आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही चौघांनी पदरात घ्याव्या आणि तुमच्या आयुष्याला तुमच्या शुभेच्छा आहेत. एवढे बोलून आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व माझे 2 शब्द संबोधित करतो.